नमस्कार. मी आहे प्रणाली आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. प्रवास करायला कोणाला आवडत नाही, पण मी बघितलं आहे की अनेक जण काही सामान्य चुका करतात, ज्यामुळे त्यांचा वेळ, पैसा आणि एनर्जी वाया जाते. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रवासातील 5 अशा मोठ्या चुका सांगणार आहे, ज्या तुम्ही नेहमीच टाळायला हव्यात. उदाहरणासह सांगणार आहे की ओव्हर प्लॅनिंग केल्याने किंवा खराब पॅकिंग केल्याने किती मोठा लॉस होऊ शकतो. त्यामुळे पेन आणि कागद घेऊन तयार राहा, कारण या टिप्स तुमच्या खूप कामाच्या आहेत. प्रवासातली आपली पहिली आणि सर्वात मोठी चूक म्हणजे अति प्लॅनिंग. आपण इतका टाईट शेड्यूल बनवतो की थोडा जरी बदल झाला तरी सगळा मूड खराब होतो. मला आठवतंय, माझा एक मित्र आहे वीर. तो इतका प्लॅन करायचा की सकाळचे 8 ते 8:30 या वेळेतच नाश्ता करायचा, 8:40ला टॅक्सी पकडायची आणि बरोबर 9 वाजता त्या टुरिस्ट स्पॉटला पोचायचं. एका ट्रिपमध्ये काय झाले, टॅक्सी यायला 15 मिनिट उशीर झाला. वीरचा इतका प्लॅन बिघडला की तो पूर्ण दिवस चिडचिड करत होता. कारण काय, तर त्या 15 मिनिटामुळे त्याची त्या दिवसाची पुढची 3 बुकिंग्स आणि 2 ठिकाणांना भेट देणे कॅन्सल झाले. टाईट प्लॅनमुळे आनंद मिळण्याऐवजी ताण मिळतो. हीच ती चूक आहे जी आपण टाळायला हवी. म्हणून नेहमी 20% वेळ मोकळा ठेवा. आपली दुसरी सर्वात मोठी चूक म्हणजे वाईट संशोधन. आपण हॉटेल किंवा फ्लाईटचे फेअर बघतो, पण त्या ठिकाणांबद्दलची माहिती तपासायचं विसरतो. यावर मला एक गमतीशीर किस्सा आठवतो आहे. माझी एक मैत्रीण होती प्रिया. तिने एकदा खूप स्वस्त दरात हॉटेल बुक केले होते. हॉटेलच्या फोटोमध्ये स्विमिंग पूल, मोठे बेडरूम वगैरे सगळे दिसत होते. पण तिने एक मोठी गोष्ट तपासली नाही, ती म्हणजे हॉटेलचे लोकेशन. जेव्हा ती स्टेशनवर पोहोचली तेव्हा हॉटेल स्टेशनपासून सुमारे 20 किलोमीटर दूर होते. एका अतिशय शांत आणि निर्जन ठिकाणी होते. तिला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी रोज महागड्या टॅक्सीचे भाडे द्यावे लागत होते, कारण तिथे सार्वजनिक वाहतूक अजिबात नव्हती. परिणाम काय झाला, तिने हॉटेलच्या भाड्यामध्ये जे पैसे वाचवले होते त्याहून 2 पट जास्त पैसे तिला टॅक्सीच्या भाड्यावर खर्च करावे लागले आणि रोज तिचा खूप वेळ प्रवासातच गेला. जर तिने हॉटेल बुकिंग करताना फक्त लोकेशन आणि स्थानिक वाहतूक तपासून पाहिली असती तर तिची ही मोठी चूक टाळली असती. म्हणून नेहमी हॉटेलच्या रेटिंगसोबत त्याचे मॅप्स तपासा. प्रवासातली आपली तिसरी चूक आहे फक्त टुरिस्ट स्पॉटवर धावणे. आपण फक्त तेच पाहतो जे इंस्टाग्रामवर फोटोसाठी चांगले दिसेल, पण यामुळे आपण त्या ठिकाणचा खरा अनुभव गमावतो. मला आठवतंय, मी आणि माझी बहीण समीक्षा आम्ही एका ऐतिहासिक शहराला भेट द्यायला गेलो होतो. समीक्षाला फक्त तेच पाहण्यात रस होता जे गुगलवर टॉप 10 मस्ट सी प्लेसेसमध्ये होते. ती सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत फक्त गर्दीच्या ठिकाणी धावत होती. आम्ही एका मोठ्या किल्ल्याजवळ पोहोचलो. किल्ल्याचे तिकीट खरेदी करण्यासाठी 1 तास रांगेत उभे राहावे लागले. किल्ल्यात फोटो काढण्यासाठी लोकांची गर्दी होती आणि आत गेल्यावर खूप गोंधळ देखील होता. तिला अजिबात आनंद मिळाला नाही. संध्याकाळ झाली. समीक्षा दमून हॉटेलवर परत आली. पण मी काय केले, मी किल्ल्याच्या मागच्या बाजूला असलेल्या एका छोट्या गल्लीतून फिरत गेले. तिथे एक 100 वर्षापूर्वीचे छोटेसे स्थानिक कॉफी शॉप होते. तिथल्या मालकाने मला त्या शहराचा खरा इतिहास सांगितला आणि तिथली बेस्ट लोकल डिश खायला दिली. समीक्षाने फक्त भिंती आणि गर्दी पाहिली, पण मी त्या शहराचे हृदय अनुभवले. या किस्स्यातून हे शिकायला मिळते की फक्त प्रसिद्ध ठिकाणे पाहण्याऐवजी स्थानिक जीवन अनुभवण्यात खरी मजा असते. म्हणून नेहमी लोकल मार्केट्स आणि कमी गर्दीच्या गल्ल्या आणि लोकल कॅफेजला भेट द्या. प्रवासातली चौथी आणि सर्वात कॉमन चूक म्हणजे ओव्हरपॅकिंग. आपल्याला वाटतं की सगळ्या गोष्टींची गरज पडेल आणि आपण अनावश्यक सामान भरतो, ज्यामुळे पुढे जाऊन खूप त्रास होतो. मी एकदा एका मुलीला एअरपोर्टवर पाहिले होते. ती फक्त 4 दिवसांच्या ट्रिपसाठी गेली होती, पण तिने इतकं सामान भरलं होतं की तिच्याकडे 2 मोठे सुटकेस आणि 2 हँडबॅग होत्या. तिने एअरपोर्टवर चेक इन करताना पाहिले की तिच्या एका सुटकेसचे वजन विमानाच्या नियमानुसार जास्त होते. तिला जवळपास 4,000चा दंड भरावा लागला. पण खरी मजा तर पुढे होती. जेव्हा ती डेस्टिनेशनवर पोहोचली तेव्हा तिला स्टेशन ते हॉटेलपर्यंत तिचे सगळे सामान स्वतः ओढत घेऊन जावे लागले. ती एवढी थकून गेली होती की तिला पहिल्या दिवशी आराम करण्यासाठी 2 तास जास्तीचे लागले. तिने 4 दिवसात फक्त 50% कपडे वापरले, पण त्या अतिरिक्त वजनाचा आणि अतिरिक्त शुल्काचा ताण तिने स्वतःवर घेतला. म्हणून स्मार्ट पॅकिंग क्यूब्स वापरा आणि रोल्ड कपड्याचे तंत्र वापरा. हा किस्सा दाखवतो की जास्त पॅकिंगमुळे पैसा आणि शारीरिक कष्ट दोन्ही वाढतात. प्रवासातली आपली 5वी आणि सर्वात धोकादायक चूक म्हणजे पैशाचे चुकीचे व्यवस्थापन. आपण पैसे तर घेऊन जातो, पण ते कुठे आणि कसे ठेवायचे याची योजना करत नाही. माझा एक दूरचा नातेवाईक रुद्र एकदा परदेशात गेला होता. त्याने खूप उत्साहात प्रवासासाठी लागणारे सगळे पैसे एकाच पाकिटात ठेवले होते, कारण त्याला वाटले सगळे सोबत असेल तर काळजी नाही. एका संध्याकाळी तो बाजारपेठेत फिरत असताना गर्दीचा फायदा घेऊन त्याचे पाकिट चोरीला गेले. पाकिटात फक्त रोख पैसेच नाही
तर त्याचे एकमेव डेबिट कार्ड आणि ID प्रूफसुद्धा होते. तुम्ही विचार करा, परदेशात असताना तुमच्याकडे ना पैसे आहेत, ना कार्ड, ना ओळखपत्र. पुढील 3 दिवस त्याला फक्त त्याच्या हॉटेलमधील मित्रांवर अवलंबून राहावे लागले. त्याला घरी फोन करून पैसे मागावे लागले. त्यामुळे त्याच्या ट्रिपमधील मौल्यवान वेळ पूर्णपणे कागदांची पूर्तता करण्यात आणि ताण घेण्यात वाया गेला. या एका चुकीमुळे त्याला त्याची ट्रिप वेळेआधीच अर्धवट सोडून यावी लागली. म्हणून नेहमी आपले पैसे कमीत कमी 3 वेगवेगळ्या ठिकाणी विभागून ठेवा आणि 2 बँक कार्ड्स ठेवा. तर मित्रांनो, या होत्या प्रवासातील 5 मोठ्या चुका, ज्या टाळून तुम्ही तुमचा पुढचा प्रवास खूप आनंददायी आणि तणावमुक्त करू शकता. मला आशा आहे की या टिप्स तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरल्या असतील. तुम्ही या 5 चुकींपैकी कोणती चूक सर्वात जास्त केली आहे हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमचा सर्वात वाईट प्रवासाचा अनुभव कोणता होता हे देखील कमेंटमध्ये लिहा. कदाचित तुमच्या कथेवर मी माझा पुढचा व्हिडिओ बनवेल. जर तुम्हाला ट्रॅव्हल्स हॅक्स, टिप्स आणि नवीन ठिकाणांची माहिती हवी असेल तर आत्ताच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझा पुढचा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि तुमच्या ट्रॅव्हलर मित्रांना शेअर करा. लवकरच भेटूया एका नवीन ट्रॅव्हल टिप्स किंवा ठिकाणासह. तोपर्यंत खुश रहा आणि सुरक्षित प्रवास करा. बाय बाय.